हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण गाड्यावरती मिळतात अगदी त्या पद्धतीचे भजे पाहणार आहोत. हे बटाटे भजे एक सिक्रेट पदार्थ वापरून मी करणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेऊन त्याची साल काढून घेते. तर आपले हे बटाटे साल काढून घ्यायचे. नंतर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपले हे बटाटे असेच ठेवणार आहे, म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाहीत. तर इथं मी बटाटे खिसण्याची खिसणी घेऊन इथं आपले बटाटे खिसून घ्यायचे आहेत या पद्धतीने. तर असे मस्त पातळ असे याचे स्लाइस पाडून घ्यायचे आहेत बटाट्याचे. तर आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत 2 पाण्याने, म्हणजे आपले बटाटे स्वच्छ असे होतात. तर इथे मी आपल्या बटाटे भज्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 कप भरून इथं विकतचं बेसन पीठ घेतलेलं आहे. घरच्या पिठापेक्षा विकतच्या पिठाचे खूप छान असे मस्त बटाटे भजी तयार होतात. तर इथे हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर इथं मी हे पीठ चाळून घेतलेलं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चमचा भरून ओवा घ्यायचा. ओवा हातावरती थोडासा क्रश करून घ्यायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर आपल्या भज्यामध्ये छान असा उतरतो. तर इथे मी हा सिक्रेट पदार्थ आहे. तर हा म्हणजे आपला पापड खार आहे. पापड खारने बटाटे भजे एकदम खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत असे तयार होतात. इथं तेल किंवा सोडा किंवा तांदळाचं पीठ न वापरता पापड खार जर घातला तर आपले बटाटे भजे 1 नंबर असे तयार होतात. तर इथे पहा, मी लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली. नंतरनं थोडीशी कोथिंबीर घालून इथं आपल्याला पाणी घालून थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. इथे पहा, आपल्याला हळद किंवा लाल मिरची पावडर घालायची नाही. हळद किंवा लाल मिरची पावडर जर घातली तर आपले बटाटे भजे लालसर होतात. त्यामुळे इथं आपल्याला गाड्यावरती मिळतात अगदी त्या पद्धतीचे भजे जर खायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि या पद्धतीने हे बटाटे भजे एकदा नक्की करून पहा. खूप मस्त टेस्टी तयार होतात. आणि माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तर इथे पहा, मी एकदम फेटून आपलं हे बटाटे भजीचं पीठ मळून घेतलेलं आहे. आपलं पीठसुद्धा तयार झालेलं आहे. तर आता मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल वतून घेते. पहा, आपलं तेल छान असं तापवून घ्यायचं आहे. तर इथं मी तेल तापत आहे तोपर्यंत मिरची आपली अर्धी निर्धी करून घेतली. आपल्या मिरचीला कट देऊन घेतलेले आहेत. तर आता आपली मिरची तेलामध्ये टाकून छान अशी तळून घ्यायची आहे. मिरची भज्यासोबत 1 नंबर अशी लागती. तर इथे पहा, आपली मिरचीसुद्धा मस्त अशी तळून झालेली आहे. मिरची मी प्लेटमध्ये काढून घेते. या मिरचीवरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे आपले मिरची तिखट लागणार नाही. तर आता आपले बटाट्याचे कापसुद्धा मी चाळणीवरती निथळत ठेवलेले आहेत. आता आपण एक एक बटाट्याचे काप घेऊन व्यवस्थित असे पिठामध्ये बुडवून इथं या पद्धतीने तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. इथे पहा, मी कशी सोडते तुमच्या लक्षातच येत असेल. तर खूपही त्याला पीठ असं लावायचं नाही. तर कडेला थोडंसं असं व्यवस्थित बुडवून या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये हे पीठ सोडून हे बटाटे भजे सोडून घ्यायचे आहेत. इथे पहा, मस्त असे खमंग कुरकुरीत आणि एकदम खुसखुशीत असे हे बटाटे भजे तयार होतात. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. मीडियम गॅसवरती हे बटाटे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. इथे पहा, मस्त असे आपले बटाटे भजे आता तळून होतील. आपल्या बटाटे भजेला मस्त असा कलर आलेला आहे, तुम्हाला इथं दिसतच असेल. तर आपले कुठेही लालसर असे बटाटे भजी झालेले नाहीत. त्यासाठी इथे हळद किंवा लाल मिरची पावडर वापरायची नाही, म्हणजे आपले विकतसारखे एकदम खुसखुशीत असे बटाटे भजे तयार होतात. तर पापड खार एकदा तुम्ही घालून नक्की बटाटे भजी करून पहा.
तर इथे पहा मस्त असे बटाटे भजी तयार झालेले आहेत. आता मी चाळणीवरती काढून घेते. आपले हे बटाटे भजी निथळून घ्यायचे आहेत, म्हणजे अजिबात तेलकट सुद्धा होणार नाहीत. सोडा किंवा तांदळाचं पीठ किंवा तेल न वापरता सुद्धा असे मस्त खुसखुशीत असे भजे तयार होतात आपले. याच पद्धतीने मी दुसराही घाणा आपला तेलामध्ये सोडून घेतला पहा. तर आपले बटाटे भजे मस्त असे खरपूस असे तळून घ्यायचे आहेत. इथे पहा उलटपलट करत आपले हे बटाटे भजे मी तळून घेतलेले आहेत. तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर इथे पहा आपले भजे मस्त असे तळून झालेले आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.